देशात ऐतिहासिक अशा जीएसटी सुधारणा लागू करण्यात येणार आहेत। येत्या 22 तारखेपासून हे नवे दर लागू होतील। यामुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले। आता जो केंद्र सरकारने जो जीएसटीचा स्लम जो कमी केलेला आहे, जे 28% 18%, 12% 6%, त्याचा निश्चित फायदा ग्राहकांना आणि व्यापाऱ्यांना पण होणार आहे। कारण का टीव्हीचे भाव असू दे, टू व्हीलरचे भाव असू दे, जिथे आता 10,000 हजार रुपये वाचणार आहेत, ते 10,000 रुपये कुठेतरी ग्राहकांना उपयोगी पडणार आहे। आणि आपला कंटिन्यू दिवाळी दसरा आल्यामुळे दुकानदारांना त्याचा खूप फायदा होणार आहे, ग्राहक वाढणार आहेत, त्यांनी रेलसेल वाढणार आहे चांगली। आणि त्यामुळे केंद्र सरकारचे, मोदी सरकारचे, तसेच आमचे केंद्रीय मंत्री इथले मुरलीधर अण्णा मोहोळ असू दे, त्यांच्यामुळे जो सगळ्यांचा निर्णय झालेला आहे तो खूप फायद्याचा झालेला आहे। त्यांचे खूप खूप अभिनंदन। आता साधारण एक महिन्यानंतर दिवाळी येणार आहे। त्या दिवाळीच्या कालावधीमध्ये लोकांची खरेदी जास्त होती। जर जीएसटी 10% जीएसटी कमी केला असेल, त्यामध्ये काय होईल, चलन वाढेल, लोकांची खरेदी जास्त होईल, लोकांनी उत्साहाने खरेदी करतील। ह्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत त्याचा थेट फायदा होणार आहे। जीएसटी कमी केल्यामुळे 10% कमी केल्यामुळे समजा एखादी गाडी 1,20,000 18,000 असली तर 10% आपले कमी झाले तर डायरेक्ट 1,07,000 येते। 10-12 हजार रुपये आपले त्यातून वाचणार आहेत। त्यामुळे सर्वसामान्य लोकांना फायदा झाला याचा। त्यामुळे हा जो निर्णय घेतला सरकारने योग्य घेतला आणि त्या सरकारचं आम्ही अभिनंदन करत आहोत। ज्येष्ठ गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त